केलंस तरी काय? तेवढं भाषण दिलं ते काय? तेवढंच काम करतेस ना तू. तर मग मला तेवढं कामं नसतात काय? असतात गप्पा सासूमध्ये नको हात नको लावू. नवीन नवरीस ना. काय केलं चालेल तू? काय काय बोललीस? भाषण दिलं. भाषण दिले, लोकांच्या भाजावणी तरी करायची. तेवढे आले असते तर काय सर्वच केलं असतं. हे नाही जमणार तिला. तसलं काही सांगायचं नाही. नाही नाही. मी बाहेरची कामं करत नाही. हा कोमल ना तू. घरात मी कधी कुठे करते ही? सासू येते माझ्याकडे. काय सांगते? नाही ते बोलत असते. आमची सुनबाई काहीच काम करत नाही. तीच बोलते हात नको लावू. मग मी कशाला हात लावू? अगं तुला जनाची नाही तर मनाची तरी लाज. तेवढी हाय काय लाज. नटापटा मग जरा. तेवढ्यामध्ये टाइम भेटतो तुला? तर मग 4 लोक मला बघतात. जलती मिली जलती. हा तुला आता बोलली असती. पाणी नको भर राहू. तिच्यावर. तुझ्यात आहे तरी काय? काहीच नाही दिसत आहे. नजर बिजर लावशी. तो काय म्हणजे? 30 तोल्याचा आहे. हो हो. कोणी केलं ते सांग. माझ्या भाऊ आणत्या बाजूला करेल. सोन्यासाठी सोन्याचं पाणी मारलेलं आहे. दिली नजर इकडं. तुझं तू माझा नवरा बाई ज्याला नाही तर चकनाच नवरा. टाकल्या. बरं दोघी झाल्या. ती राधाबाई कुठे? तिला आवाज दे बरं. राधा. राधा अगं तिचं सोड. ती दुसरी कुठे राहिली? नुसती बडबड बडबड करत असते. कंसाचं चालखान कुठे आहे? अगं चला का पोरी? चला लवकर पटापट. का गं एवढ्या घाबरला? तर काय एवढी मस्करची अंगावर येशील तर काय? बुवा झाली थोडी. तिची जीभ जड आहे ना म्हणून तिला शब्द येत नाहीत. बोबडी आहे आणि मला बघितल्या तेव्हा लयच जड जाते. हिची लय हलकी आहे. असं बोल, नीट बोल, लोकांचा गैरसमज होईल. अगं मी काय म्हणते, सकाळी एवढ्या लवकर येऊन केलंस तरी काय ग? तर एवढी भाषण दिली ती काय? भाषणाशिवाय येतंय तरी काय तुला? तुला लय येतं? माझ्यासोबत बरोबरी तू करूच नकोस. काय का? का ग म्हणजे काय? बचत गट सांभाळते, वाडी प्रमुखात आहे, तिला जमल तरी काय? तिला घर प्रमुख जरी केलं ना तरी घराचा सर्व वास इकून खाईल पाहिजे. तेव्हाच आल्यापासून मी म्हणते हा सगळा बचत गटातच घालायचा डोळा. खाली मग अजून आहे. कधी केलंच म्हणजे काय? वर तर वर खाली वर. अगं पण मी काय म्हणते, तुमचा काय माझ्या दागदागिन्यावर डोळा? लग्नात तुमच्या काय सासू सासरे तुमच्या अंगावर काय दागिने घातलेले नाही? माझ्या बाईला आणि मी काय म्हणते, एवढा नवऱ्यान घातला तरी कमीच तुला. तू देत असेल तो पण घेईन. तिला सदाम कधी हवसवलीला. अगदी का नुसतं कुठं न्यायची तिला कुठं तिला सगळं हवं. नाही तर काय? तर मग तेवढं पाहिजे मला. लोक बघतात माझ्याकडे. आणि आम्हाला काय शेजारी बघतात. बघत असतील काय माहिती. वाच कन बोलते. अगदी सासू सारखी झाली आहे. सासू पण अशीच. सासू हिच्यापेक्षा. नाही तर काय? जसं काय माझ्यासारखी मी तशा दाखवतात दोघी जणी. तर मग पण काय? दोघी जणींचा पटल तर नुसत्या मानव बसत सकाळ संध्याकाळ नुसते आपल्या दोघी जण नुसत्या घराच्या वाटल्या गारक्या घालीत असतात. अगं हिनं पावडर लावून तर सासूला काय लावते माहितीये काय? काय ग? याचं बेसनाचं पीठ. म्हणजे काय? माझी सासू काय बोलणारच नाही मला. का ग? का म्हणजे माझी सासू कोणी आहे? नशीब काय नशीब काढल्यानंतर तर तिला काय विचारच ना ते कर. हा? एवढं बोलते? बाई तू नशीब काढल्यास हो खरं. नाही तर माझं आपलं पण नशीब. तुझी ग माझी नुसती वचवाच वचवाच करत असते. तेव्हा तेवढी वाजली. काय म्हणते? अगं तिच्या तोंडावर तरी बोलू नको असं. घेऊन मानगुडावर बसल तुझ्या. आता तोंडात नाही आलं तर काय करू? तोंडात नाही आला. तोंडातला शब्द तोंडात असते. नाही तर उगाच वाहनाचं मार्क असेल तिच्या. तर तुझा लय ऐकतो. ए, बरं ठीक आहे राधाबाईला आवडते. असं म्हणते मी का आवाज देऊ? तुझी शेजारी तुझ देस आवाज. आडलंय मोठं माझं ट्रॅक्टर. देऊ का आवाज? चालतंयच मेल्या चालतंय. त्या बाजूर निघाला लगेच. तुझ्याकडनंच निघालंय. माझ्याकडनं नाही. माझं इकडे आहे. काय? माझं इकडे आहेत माणसा. हा असं म्हण. बरं आता आवाज देते. अगं बाई दे. राधे अगे राधे. राधा मारला. अगं का ग आवाज दिला म्हणजे? काल तर ठरलं आपलं ना मथुरीच्या बाजारी पहाटे लवकर जायचंय म्हणून. अगं हो की ग विसरले. बरं निघायचं. ते बरं विसरतेस. शृंगार करायचं नाही विसरत ते. ते कसं विसरणार? आणि माझा शृंगार राहू दे. तू काय कमी केलंयस का शृंगार? आलं लगेच माझ्यावरच. आणि ही बघ तुझ्यावर आम्ही कशाला यायचं? तुझ्यावर तुझा भाऊ राहील. लय वाच 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 करते चंपा ग.
कुठे कुठे तोंडाला लागते. नाही तर काय अगदी लहानपणापासून लय नुसतं डांबरट. ही काय माझ्या आधी झाला बाजारात तर त्याला वेळ बरा भेटला बचत गटातून. भेटलं म्हणजे काय काढायला लावा त्या तिघीने नुसते आपल्याला नटापटा केल्या नाही निघाल्या. शेजारी म्हटल्यावर सांगायला नको होय. आणि मला समजलं म्हणजे कसं अगं यांच्या तिघांच्या सासवा ना माझ्या दारात येऊन भांडत होते. मी म्हटलं यांना सकाळ सकाळ झालं तरी काय कशाला एवढ्या बॉम्ब बांधतात. आणि एक तर कशी यांची भरपूरशी कोंबडी ना. मी म्हटलं कोंबड्या बिंबड्या एकुलता कोणी निघाला नसतं म्हणून बॉम्ब बांधतात की का तर कसल्या काय ह्या निघाल्या म्हणून त्या नाचत होत्या घरात. सांगते तरी पण खोटी बोलली. काय गं खोटी माझी बोलली? सासू बोलते ती. अगं मोनी असली म्हणून काय झालं अशी तरी करते की नाही. कोंबड्या बोलवत होती. झाला आता चला. मी काय म्हणते तुम्ही निघालात करा पण बाजाराची वाट कोणाला माहितीये का? अगं तिला विचार की हिला माहिती असेल. मी 5 वाजता आले. नाही कधीच पर्यंत जाते आणि चुकते. हा तेवढंच माहिती असणार. गली कोण विचार तिला लगेच सांगेल बघ तुला. तुला लय 17 वाटा माहिती. मला 17 वाटा माहिती म्हणजे बचत गटाचा एकटीने पैसा गोळा करते काय माझ्या मागणं तुम्ही नाही येत. पण तिचं राहू दे. तुला माहितीये बाजाराची वाट? मला कुठे माहिती असणार मला वेळ तरी असतो काय. मला बाय घरातले लय कामं असतात तुमच्या अर्थ नाही बाय आपल्या नुसता नाटापाटा केला निघाले म्हणून. हो आमच्या घरात तिला विचार ते कळलीला विचार बघू. अगं माझ्या घरातलं आवरण तू तुमच्या घरातलं कधी येऊ मला वाडीत कधी फिरताना बघितलं. राहू दे. काय गं तुला कधी माहितीये का? आता कसं झालं ऐकायला तिला एवढा कानात झुबा घातला नाही तर. मला चुकव. आणि तुझं काय बोलो गोंड. माझ्या कानातलं मग तुझा काय लक्ष झालं? बरं मी काय म्हणते काय ती म्हणते? वर्षा इथली मावशी दररोज जाते बाजाराला. तिला हाक मारूया. बाई ती थेरडी. अगे तुझ्या तोंडावर पडल्या शेरपूर आलो आवाज आली ना ऐकलं ना तर माना बसल तुझ्या. आता बाजाराची वाट कोणाला माहिती नाही मग तिलाच आवाज द्यावा लागणार ना. हो, ते पण बरोबर आहे ग. द्यावंच लागेल. दे बाई तू दे. मावशी अगं मावशी काय ग झालंय बोलायला. आत्ताच लुगडं नेसायला घेतलंय. अगं ये की ग लवकर. आता लुगडं नेसू की तशीच बाहेर येऊ. अगं मावशी जशी आहेस ना तशी एक तर गरमीचा दिवस. तुझ्या तोंडावर पडली पेटकी शेणपूर तुझ्या ती तुझ्या काही जिभेला हाड. नको ग मावशी ते काय करतेस ते आवरणी आम्ही थांबतो. माझी पोरं कुठे त्यांना शोधून
बाई जगलं मिला जीवनाचा कंटाळा आलाय जगण्यात नकोसं वाटायला लागलं. काग मावशी एवढी काग वाईट लागली? एवढी का वाईट लागली म्हणजे आता दुष्काळात 13वा महिना माझा कारभारी. त्यानं काय केलं आता? त्यानं काय केलं अगं तिकडं सूर्य मावळावा आणि हा देखणा दिवा माझ्या पदरात पडावा. अगं मग मावशी चांगलंच आहे की. चांगलं कसलं बिमोड्याची वाईट सवय. अगं तिघ कोणती? अगं जरा अशी कुठं समोर दिसली की त्याचं आपलं एकच काय ग? चल घरात. आता म्हटलं ह्याला चपा बसला झालं काय. अगं मावशी चल घरात का म्हणतो माहितीये काय? अगं बाहेर त्याला ऊन लागतं ना म्हणून घरात चल म्हणतो. अगं चेपा बसला तर मेलगे एकट्यानं जावं. अगं पण होय ते पण तुझं बरोबर आहे. मग ए चंद्रे बघ काय झालं त्या मावशीने. काय झालं म्हणजे काय झालं म्हणजे काय पिवळी तापून आलीस ना म्हणून म्हटलं चंद्रे वाईट जरा बघ. ए बाई काय नाही झालंय मला. का ग मावशी असं का म्हणतेस आणि मी काय म्हणते आल्या आल्या असं काय ग करीत आलीस ती असं गोल 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 गोल. तुझ्या तोंडाला लागली आज तुझ्या. अगं जरा अशी तिकडनं नटत मुरडत ठुमकत आली. असं वय मला वाटलं आता चांगलं ऊन पडायला लागलंय कुरडे पाडायची सुरुवात. तुझ्या उरावर चेपते कुरडया. मावशी आठवणीने अगदी 5 किलो माझ्या घरी कुरडे 5 पाठवले. किलो कशाला चांगल्या 10 किलो चेपते उरावर. हा आणि ते असं काय ग केलंस ते असं 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 असं. काय मेली आली कुठं नाही आज. अगं आली कुठलं म्हणजे काय? अगं ते खाल्ल्या पुलावरनं आली. नाही पण दर वेळेपेक्षा आज वेगळीच दिसते. कांसारले वाटतं उन्हा. अगं आता गरम्याचा दिवस झालाय काय सांगू मावशी सकाळी आज पूजाला काय झालं किचलायला. ती नथ घातलं नव्हती कानात पण ती रायना कानात ती खाली पडली. असं वय पड ना का लागून गेलती. अगं काय सांगू आज पूजा ना म्हणून सकाळी गेली होती संगमेश्वरात बांगड्या बघायला. तर काय सांगू मावशी रस्ता नुसतं खोदून ठेवलेलं आहे तर बांगड्यावाल्याचं दुकान शोधायचं मला कुठं तर काही दिसन आणि एक तर उन्हात तिरबिरायला झालं ना म्हणून व्हायचं जरा मला कसं तरी होतं. म्हणून हिला कांसरी आली. तुला पूजेला मानान बोलवलेलं ना. म्हणजे काय वाडी प्रमुख म्हटल्यावर सगळं मलाच बघायला. काय मेली वाडी प्रमुख आणि मगापासून ऐकते सकाळी 4 वाजता उठते असं करते तसं करते हे करते त करते. अगं दिवसभर उराव ढेंगा घेऊन खुर्चीवरच बसलेली असते. मावशी काहीतरीच बोलू नको आणि खुर्चीत बसलेली असते ते काही उगाच नाही बचत गटाचा हिशोब करत असते आणि त्या फलती कुंकू म्हटलेवा काहीतरी आणायला हवं ना म्हणून त्या सगळ्या बायकांचे पैसे जमा केले होते ते बघत होते. काय मेली बचत गट चालवते. अगं 5-5 वर्षाचे लोकांचे पैसे दे आधी. बचत गट चालवते. काहीतरी बोलू नको. अगं पैसे ना तुमचे व्याजाला ठेवले. हा पैसे व्याजाला ठेवले. आज 5 वर्ष झाली ऐकते पैसे व्याजाला ठेवले पैसे व्याजाला ठेवले आणि अंगावर हे व्याज दिसतंय ते तुझं. आणि मावशी हल्दी उगाला काय दिलं असेल? काय 10 रुपयाची चायची घालणी. 10 रुपयाची चायच्या गाडली अगदी नकळत जर चुलीवर ठेवली तर कडकडून एवढी होते. अगं मावशी आता काय सांगू संगमेश्वरात सगळी दुकानं बंद रस्त्याचं काम चालू ना तर आपल्या गाळणी भेटली म्हणून आणलं मग चातरी घालती. हा तू बाकीचं हिशोब. सगळं स्वस्तातली बाकीचा हिशोब म्हणजे काय? अगं ब्लँकेट ठेवले सांगते काय? अगं खरं सांगते तुला परवा मला पैशाची लय गरज होती. हा आता म्हटलं 4 पैसे कुठेतरी बाजूला करून ठेवलंय आणि अडचणीला उपयोगी येणार. आता म्हटलं कुठं जावं तर म्हटलं हाय आपला गावातला बचत गट जाऊया पैसा आणायला. हिला म्हटलं ताई काय पण करा पण मला 500 रुपये द्या लय गरज आहे. तुम्ही म्हणाले कशाला काळजी करता 2 दिवसांनी पैसे देते 2 वर्ष झाले तरी अजून 500 रुपये देते. मावशी बँका बंद आहेत ना